काही दिवसांपूर्वी शहरातील व्यापाऱ्यांच्या समितीच्या वतीने फेरीवाले विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी व्यवसाय बंद ठेवण्याचा इशारा दिला होता। त्यामुळे नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने फेरीवाले होकर्स यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली। परिणामी या विक्रेत्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येत आहे। हॉकर्स फेरीवाले हे गुन्हेगार नसून ग्राहकांना सेवा देणारा घटक आहे। अशा पथविक्रेत्यांचा सहानुभूतीने तसेच समितीच्या माध्यमातून नियोजन करून त्यांचे पुनर्वसन करावे, तसेच अतिक्रमणाची कारवाई त्वरित थांबवून राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची कठोर अंमलबजावणी करावी, अशा आशयाचे निवेदन श्रमिक होकर्स सेनेच्या वतीने शिवसेना उपनेते तथा श्रमिक होकर्स संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा प्रशासनाला देण्यात आले। यावेळी श्रमिक हॉकर्स सेनेचे जिल्हा प्रमुख अजय बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक, महानगर प्रमुख बाबासाहेब राजवाडे, नवनाथ ढगे, दिनेश जाधव, संदीप जाधव, दस्तगीर शेख, मीना गायकवाड, पुष्पा वानखेडे, राजाभाऊ चव्हाण, दिलीप जाधव, संतोष साळुंके, भूषण कासार, राकेश खैरनार, निलेश कुसमुडे, सुशील काकडे, जय सूर्यवंशी, महेंद्र शर्मा, बाळासाहेब जमदाडे, जया पाटील, चंद्रकला पारचे, सलीम खान आदींसह विक्रेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रीय फेरीवाला धोरणाअंतर्गत ह्या नाशिक महानगरपालिकेने एका बाजूला आम्हाला कायदेशीरदृष्ट्या फेरीवाला नियोजन समिती सदस्य म्हणून नियुक्त केलं आहे। सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मला समिती सदस्य नियुक्त केले की समितीच्या माध्यमातून नाशिक शहरातील जे काही हॉकर्सचा प्रश्न असतील, मग ते हॉकर झोनचे असतील, अतिक्रमण संदर्भातले विषय असतील किंवा जे कायदेशीर सगळे विषय असतील, ती समितीला विश्वासात घेऊनच सर्व विषय त्यांनी हाताळले पाहिजेत किंवा या हॉकर्सांचं नियोजन केलं पाहिजे। पण नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांनी कोणत्याही समितीला विश्वासात न घेता आपल्या मनमानी पद्धतीने म्हणावा किंवा कोणत्या वेगळ्या उद्देशाने त्यांनी काही ठराविक भागात जाऊन तिथल्या आमच्या गोरगरीब हॉकर्सवाल्यांना त्रास देऊन दमदाट्या करून त्यांचं दुकानं उद्ध्वस्त केलेली आहेत। मग समिती फक्त नावालाच आहे का? तर आम्ही अशा अगोदर अधिकाराचा जाहीर निषेध करतो आणि महानगरपालिकेने माननीय आयुक्त साहेबांनी समितीला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही जिथं बायोमेट्रिक झालेल्या आमच्या हॉकर्सला कुठेही उद्ध्वस्त न करता पहिले समिती सदस्यांची चर्चा करण्यात यावी, हॉकर्स संघटनेची चर्चा करण्यात यावी आणि समन्वयाने हा आपण विषय हाताळू शकतो। मोठा विषय नाही, कारण आपण गेल्या आम्ही 25 वर्षापासून संघटनेच्या माध्यमातून काम करतो आणि 10 वर्षापासून आम्ही समितीच्या माध्यमातून काम करतो, तर आतापर्यंत असा कुठेही गैरप्रकार झालेला नाही। पण आता सणासुदीच्या काळामध्ये म्हणजे आता गणपतीसारखा चांगला धार्मिक उत्सव आहे, त्याच्यानंतर दसरा आहे, दिवाळी आहे आणि ह्या काळामध्ये तर कुठलं अतिक्रमण होत नाही। ठीक आहे, जिथं रहदारीला अडथळा असेल तिथं आम्ही नक्कीच सहकार्य करू, पण आम्हाला विश्वासात घ्या, संघटनेला विश्वासात घ्या। पण तुम्ही कुठं विश्वासात न घेता डायरेक्टली येतात, दमदाट्या करतात, पोलीस बळाचा वापर करतात आणि डायरेक्टली उद्ध्वस्त करतात, हे आम्ही कदापि खपून घेणार नाहीत। असं जर होत असेल तर आम्ही त्याला जशाच तसं रस्त्यावर उतरूनच उत्तर देऊ। पण जसं आम्हाला समितीचा कायदेशीर अधिकार दिला तर समितीला अगोदर विश्वासात घ्या, कायदेशीर मार्गाने आपण सगळं सहकार्य करू आणि सहकार्यातून हा सगळा विषय हँडल झाला पाहिजे। आणि त्यासाठी आम्ही आज आयुक्त साहेबांनाच आम्ही निवेदन देण्यासाठी आलो की त्वरित ह्या विषयावरती बैठक लावा, सदस्यांना विश्वासात घ्या, संघटनेला विश्वासात घ्या, जेणेकरून कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही। सणासुदीचा काळ आहे, कुठेही वातावरण खराब होण्याने गालबोट लागणार नाही, एवढी महानगरपालिकेने दक्षता घ्यायची आहे। एवढंच या निमित्त नाशिक महानगरपालिकेमध्ये गेल्या 10 वर्षापासून महानगरपालिकेच्या मध्ये समिती स्थापन झालेली होती। त्या समितीचा या मागच्या महिन्यामध्ये निवडणुका लागल्या। त्या निवडणुकामध्ये आमच्या शहरातील समितीवरती 6 लोक आमचे निवडून गेलेले आहे। कारण महानगरपालिकेमध्ये समितीच्या माध्यमातून आणि आयुक्तांच्या आणि महानगरच्या प्रशासकांच्या माध्यमातून कुठल्याही शहरामध्ये असलेला प्रश्न हा एकमेकांच्या समंजसपणाने सोडवला गेला पाहिजे, परंतु तसं न होता नाशिक महानगरपालिकेमध्ये काही मुजोर अधिकारी जे आहे त्याची आपली मनमानी करून शहरातील फेरीवाल्यांना, हातगाडीवाल्यांना, टप्पेधारकांना, खाली बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी करत आहे। कारण शहरामध्ये जितका अधिकार नागरिकांचा आहे तितका अधिकार फेरीवाल्यांचा पण तितका अधिकार आहे। त्या माध्यमातून या शहरामध्ये जे फेरीवाले धंदा करतात, व्यवसाय करतात, ते शहराला महानगरपालिकेच्या वतीने शासनाने त्यांना 10,000 रुपये, 20,000 रुपये, 15,000 रुपये लोन वाटप केलेलं आहे आणि त्या लोन वाटपामधून ते आपला व्यवसाय करत आहे। पण या ठिकाणचे अतिक्रमण अधिकारी या ठिकाणी त्यांचा माल उद्ध्वस्त करतात, लाताने गाड्या पलटी करतात, लाता बुक्क्याने त्यांच्या मालाचं नुकसान करतात, अतिक्रमणाच्या गाडीमध्ये माल टाकून घेऊन जातात आणि गोडाऊनमध्ये गेल्यानंतर त्या मालाची अशी अवस्था होती
की अर्धा माल ते घरी घेऊन जातात आणि अर्धा माल फेकला जातो त्या ठिकाणी. तसं बघितलं जर गेलं शासनाच्या नियमाप्रमाणे, कोर्टाच्या नियमाप्रमाणे बघितलं तर तुम्ही कुठलाही माल जप्त करताना त्या ठिकाणी त्याचा पंचनामा झाला पाहिजे. पंचनाम्याला 2 लोकांची साक्षी पाहिजे, त्यावेळी तुम्ही तो माल जप्त करू शकतात. परंतु हे त्या पद्धतीची कुठलाही कारवाई न करता आपल्या मनमानीप्रमाणे पोलीस बळाचा वापर करून त्या ठिकाणी या फेरीवाल्यांना उद्ध्वस्त करायचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. परंतु या शहरामध्ये जे व्यवसाय करणारे जे फेरीवाले आहे, ज्या संघटना कार्यरत आहे, या ठिकाणी संघटना काम करत आहे फेरीवाल्यांचं, या अशा पद्धतीनं चालतं असलं या ठिकाणी आम्ही जसं तसं उत्तर देण्यासाठी आम्ही रस्त्यावर येण्याशिवाय राहणार नाही. आणि या संघटनेला विश्वास घेतल्यावर अशी जर कारवाई केली तर यापुढे त्यांना रस्त्यावर चालून सुद्धा आम्ही महानगरपालिका अधिकाऱ्याला चालून देणार नाही. एवढी जास्त. हॅलो, आज या ठिकाणी आमचे नेते धर्मवीर सुनील भाऊ बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रमिक हॉकर सेनेच्या माध्यमातून व नाशिक शहर फेरीवाला समितीचे सर्व सदस्य मिळून आम्ही माननीय आयुक्त तसेच उपायुक्तांना या ठिकाणी हॉकरच्या प्रश्नांबाबत निवेदन देत आहोत. आणि यापुढे नाशिक शहरातील हॉकरचे कुठलेही प्रश्न असो ते नाशिक शहर फेरीवाला समितीला विश्वासात घेऊनच केले पाहिजे. नाशिक शहरातील जे हॉकर्स आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे काही ठिकाणी झोनचे विषय असेल किंवा काही ठिकाणी त्यांच्या मूलभूत गरजा या नाशिक शहर फेरीवाला समितीच्या माध्यमातून त्या पूर्ण करण्यात याव्या. नुसतं कागदी घोडे नाचवू नका. प्रत्यक्षात नाशिक महानगरपालिकेने किंवा प्रशासनाने हे काम चांगल्या रीतीने नाशिक शहर फेरीवाला समितीला नाशिक स्टार न्यूजसाठी संदीप जोजारे, नाशिक.